नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आज आपण जे काही आत्ता लेक्चर पाहतोय आपण संध्याकाळी, तर ते मी आता जे काही आपले कंबाईन येते त्याच्या पार्श्वभूमीवरती एक रिव्हिजन लेक्चर मी आणावे तुमच्यासाठी असं मला वाटले. आणि MPSCमध्ये जे काही आपले जवळजवळ 15 घटकांवरती आपल्याला प्रश्न येतात चालू घडामोडींमध्ये, जसं काही राजकीय घडामोडी, आर्थिक घडामोडी, असे बरेच जवळजवळ 15 घटक आहेत. तर त्यातले जेवढे मला एक्झामच्या पूर्वी कव्हर करता येतील तसे मी त्याचे लेक्चर मी असे संध्याकाळीच तुमच्यासाठी आणत जाईल. आणि आत्ताचं जे लेक्चर आहे ते तुम्हाला त्यामध्ये 1 ते 50 क्वेश्चन्स मिळतील, पण ते क्वेश्चन आणि आन्सर या स्वरूपात आहेत. मी 50 क्वेश्चन्स असल्यामुळे ना व्हिडिओ जास्त लेंदी होऊ शकतो, त्यामुळे त्यामध्ये जास्त एक्सप्लेनेशन देऊ शकलेले नाहीये. पण जर तुम्हाला आता याच्या नोट्स घ्या असं मी म्हणणार नाही किंवा नोट डाऊन करा असंही मी म्हणणार नाही. तुम्ही हा व्हिडिओ 2-3 वेळा जरी पाहिलात तरी तो घटक तुमचा रिवाइज होऊ शकतो चांगल्या प्रकारे. त्यामुळे तुम्ही हा जास्तीत जास्त तुम्हाला वाटेल तेवढा वेळ तुम्ही पाहू शकता हे जे प्रत्येक घटक आपण घेणार आहोत, आणि रिवाइज करू शकता. या पर्पजसाठीच मी हा व्हिडिओ करत आहे. तर आज आपण पाहूयात आर्थिक घडामोडी 2025च्या. तर त्यातला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या 2025-26 साठी एकूण GSDP म्हणजे ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्टच्या चालू किमतीवरती किती अंदाजित आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे 49,39,355 कोटी. आणि त्याचं दुसरं उत्तर आहे दुसरा प्रश्न आहे, 2025-26 मध्ये महाराष्ट्राच्या GSDP वाढीचा दर किती अपेक्षित आहे? तर तो 9% आहे. तिसरा प्रश्न, 2025-26 मध्ये कर्जफेड वगळून एकूण खर्च किती आहे? तर तो 7,20,00,000 कोटी इतका आहे. चौथा प्रश्न, 2025-26 मध्ये महाराष्ट्राचा महसूल तुटीचा GSDP मधील वाटा किती आहे? तर तो 0.9 इतका आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5, 2025-26 साठी राज्याचा वित्तीय तुटीचा लक्ष्य दर किती आहे? तर तो आहे 2.8%. सहावा प्रश्न, महाराष्ट्राचा 2025-26 मधील महसूल तुटीचा अंदाजित आकडा किती आहे? तर तो आहे 45,891 कोटी. सातवा प्रश्न, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत 2025-26 मध्ये किती खर्चाची तरतूद आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 36,000 कोटी. आठवा प्रश्न, 2025-26 मध्ये महसूल प्राप्तीमधील प्रतिबद्ध खर्चाचा म्हणजे कमिटेड एक्सपेंडिचर वाटा किती आहे? तर तो 56% इतका आहे. प्रश्न क्रमांक 9, 2025-26 मध्ये सर्वाधिक प्रतिबद्ध खर्च कोणत्या घटकावरती होतो तर तो किंवा होईल? तर त्याचं योग्य उत्तर आहे वेतनावरती सर्वात जास्त खर्च होतो. त्यानंतर 10वा प्रश्न आहे, 2025-26 मध्ये वेतनावरती होणारा खर्च किती आहे? तर तो आहे 1,72,707 कोटी रुपये. प्रश्न 11वा, 2025-26 मध्ये भांडवली खर्च म्हणजे कॅपिटल आउटले किती आहे? तर तो 84,457 कोटी इतका आहे. आणि प्रश्न क्रमांक 12वा, कोणत्या क्षेत्रात 2025-26 मध्ये भांडवली खर्चात सर्वाधिक कपात झालेली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे रस्ते व पूल. प्रश्न क्रमांक 13, 2025-26 मध्ये सर्वाधिक क्षेत्रीय तरतूद कोणत्या क्षेत्राला आहे? तर ती शिक्षणाला आहे. प्रश्न क्रमांक 14, 2025-26 मध्ये शिक्षण क्षेत्रासाठी किती खर्चाची तरतूद आहे? तर 1,06,338 कोटी रुपयांची. प्रश्न 15वा, 2025-26 मध्ये पॉलिसी विभागासाठी किती तरतूद करण्यात आलेली आहे? तर ती 33,743 कोटी. प्रश्न 16वा, 2025-26 मध्ये ग्रामीण विकासासाठी किती टक्के वाढ झाली आहे? तर ती 29%. पुढील प्रश्न क्रमांक 17वा, 2025-26 मध्ये राज्याच्या महसूल प्राप्तीपैकी स्वतःच्या स्त्रोतांचा वाटा किती आहे? तर तो 75% इतका आहे. 18वा प्रश्न, 2025-26 मध्ये राज्याच्या स्वतःच्या कर महसुलातील सर्वात मोठा स्रोत कोणता आहे? तर तो राज्य GST आहे. आणि 19वा प्रश्न,
2025-26 मध्ये राज्य GST महसूल किती अपेक्षित आहे? तर तो 1,76,119 कोटी इतका अपेक्षित आहे. प्रश्न 20वा, 2025-26 मध्ये केंद्राकडून मिळणाऱ्या अनुदानात काय बदल अपेक्षित आहे? तर 12% घट होऊ शकते. पुढील प्रश्न, 2025-26 अखेरीस महाराष्ट्राचे प्रलंबित कर्ज म्हणजे आउटस्टँडिंग डेप्ट म्हणजे GSDP च्या किती टक्के आहे? तर ते 18.4% इतके आहे. प्रश्न क्रमांक 22, FRBM पुनरावलोकन समितीने राज्यांसाठी प्रलंबित देणींची मर्यादा किती सुचवली आहे? तर ती 20% इतकी आहे. 23वा प्रश्न, 2023-24 मध्ये महाराष्ट्राचा दरडोई GSDP किती होता? तर तो आहे 3,19,474 कोटी. त्यानंतर प्रश्न 24वा, 2025-26 मध्ये आरोग्य क्षेत्रावरील खर्च सरासरी राज्यांपेक्षा कसा आहे? तर तो कमी आहे. प्रश्न क्रमांक 25, PRS लेजिस्लेटिव्ह रिसर्च ही संस्था कशी आहे? तर ती स्वतंत्र व ना नफा संस्था अशा स्वरूपाची ती संस्था आहे. 26वा प्रश्नापासून केंद्रीय अर्थसंकल्पाचे प्रश्न सुरू होत आहेत, हे लक्षात घ्या तुम्ही. 2025-26 मध्ये केंद्र सरकारने म्हणजे उधारी वगळून एकूण प्राप्ती किती अंदाजित आहेत? तर ती आहे 34.96 लाख कोटी. प्रश्न 27वा, 2025-26 मध्ये एकूण खर्च म्हणजे टोटल एक्सपेंडिचर किती आहे? तर तो आहे 50.65 लाख कोटी. 28वा प्रश्न, 2025-26 मध्ये वित्तीय तूट म्हणजे फिस्कल डेफिसिट GDPच्या किती टक्के आहे? तर तो 4.4 इतका आहे. प्रश्न क्रमांक 29, 2025-26 मध्ये भांडवली खर्च किती ठेवण्यात आला आहे? तर तो आहे 11.21 लाख कोटी. 30वा प्रश्न, 2025-26 मध्ये सकल बाजार उधारी म्हणजे ग्रॉस मार्केट बॉरोविंग किती आहे? तर ती आहे 14.82 लाख कोटी. प्रश्न क्रमांक 31, प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना किती जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे? तर ती 100 जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे. 32वा प्रश्न, मिशन फॉर आत्मनिर्भरता इन पल्सेस कोणत्या कालावधीसाठी राबवली जाणार आहे ही योजना? तर ती 6 वर्षांसाठी. प्रश्न क्रमांक 33, मखाना बोर्ड कुठल्या राज्यात स्थापन केला जाणार आहे? तर तो बिहारमध्ये. प्रश्न क्रमांक 34, उच्च उत्पन्न देणाऱ्या बियाणांसाठी कोणती योजना जारी झालेली आहे? तर ती आहे राष्ट्रीय उच्च उत्पन्न बियाणे मिशन. 35वा प्रश्न, KCC म्हणजे किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज मर्यादा कितीपर्यंत वाढवण्यात आलेली आहे? तर ती आहे 5 लाख. 36वा प्रश्न, MSME वर्गीकरणासाठी गुंतवणूक व उलाढाल मर्यादा किती पटीने वाढवण्यात आल्या आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे 2.5 पट व 2 पट म्हणजे गुंतवणुकीसाठी 2.5 आणि उलाढालींसाठी 2 पट. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 37, सूक्ष्म उद्योगांसाठी क्रेडिट कार्डची मर्यादा किती आहे? तर ती 5 लाखांपर्यंत आहे. 38वा प्रश्न, स्टार्टअपसाठी नवीन फंड ऑफ फंड्स किती रकमेचा आहे? तर तो आहे 10,000 कोटी रुपयांचा. आणि प्रश्न क्रमांक 39, फुटवेअर व लेदर क्षेत्रातून किती रोजगार निर्मिती अपेक्षित आहे? तर ती जवळजवळ 22 लाख रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 40, राष्ट्रीय अन्न प्रक्रिया संस्थान NIFTEM कुठे स्थापन होणार आहे? तर ते बिहारमध्ये स्थापन होणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 41, पुढील 5 वर्षात किती अटल रिकरिंग लॅब स्थापन केल्या जाणार आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे 50,000. त्याचं योग्य म्हणजे त्याचं थोडंसं स्पष्टीकरण मी इथे दिलं आहे. तर त्याचा उद्देश काय आहे? तर देशभरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसमोर नवाचार, सर्जनशीलता आणि समस्या निराकरण कौशल्य विकसित करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. आणि या लॅब विद्यार्थ्यांना 3D प्रिंटर्स, रोबोटिक्स किट्स आणि इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या आधुनिक साधनांनी सुसज्ज करून त्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि कलेच्या क्षेत्रामध्ये व्यावहारिक अनुभव घेण्यासाठी प्रोत्साहन करतात. अशी ही अटल टिंकरिंग लॅब्स अशी योजना आहे. पुढील प्रश्न क्रमांक 42, AI इन एज्युकेशनसाठी उत्कृष्टता केंद्राचा खर्च किती आहे? तर तो आहे 500 कोटी. 43वा प्रश्न, पुढील 5 वर्षात वैद्यकीय शिक्षणात किती जागा वाढण्याची
उद्दिष्टे आहेत तर ते आहेत 75,000. 44वा प्रश्न, गिग वर्कर्ससाठी सामाजिक सुरक्षा कोणत्या योजनेअंतर्गत दिली जाणार आहे तर ते आहे PM जन आरोग्य योजना. प्रश्न क्रमांक 45, राज्यांसाठी 50 वर्षांची व्याजमुक्त कर्जमर्यादा किती आहे तर ती आहे 1.5 लाख कोटी रुपयांपर्यंतची. प्रश्न क्रमांक 46 अर्बन चॅलेंज फंड किती रकमेचा आहे तर तो 1 लाख कोटी रुपयांचा आहे. काय आहे हा अर्बन चॅलेंज फंड तर जी शहरांना विकास केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी, स्मार्ट आणि टिकाऊ पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी तसेच जल आणि स्वच्छता यांसारख्या क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण उपाययोजनांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 47, न्यूक्लिअर एनर्जी मिशनसाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे तर तो आहे 20,000 कोटी रुपये. प्रश्न क्रमांक 48, नवीन कर रचनेनुसार करमुक्त उत्पन्न मर्यादा किती आहे तर ती 12 लाख रुपये इतकी आहे. पुढील प्रश्न क्रमांक 49, भाड्यावरील TDS साठी वार्षिक मर्यादा किती करण्यात आलेली आहे तर ती 6 लाख रुपयांपर्यंत करण्यात आलेली आहे. आणि प्रश्न क्रमांक 50, जे विमा क्षेत्रातील FDI मर्यादा किती टक्क्यांपर्यंत वाढवलेली आहे तर ती 100% वाढवलेली आहे. तर आपण आर्थिक घडामोडीचे 50 प्रश्न पाहिलेत. आता हे लास्ट मोमेंटला तुम्ही हा व्हिडिओ 2-3 वेळा बघून हे रिवाइज करू शकता. याच्या नोट्स घेण्याइतपत तुमच्याकडे आता वेळ नसेल विद्यार्थ्यांनो, पण नक्की रिवाइज करा आणि एक्झाम छान द्या. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.